नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली NMMT बस आगारात उभ्या असलेल्या बसेसना अचानक भीषण आग लागल्याची बातमी आहे। या आगीत 3 बसेस जळून खाक झाल्याचे समजते। आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या कोपरखेरणे आणि ऐरोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यापूर्वीच 3 बसेस पूर्णपणे जळून गेल्या होत्या। आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। सुदैवाने जीवितहानी टळली आहे। आगीत 3 बसेस पूर्णपणे जळून गेल्या। आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही। बस आगारातील काही सतर्क कर्मचाऱ्यांमुळे त्वरित अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने जीवितहानी टळली आहे। चालक वाहकांनी आरडाओरडा केल्याने इतर उभ्या असलेल्या बसेस बाजूला नेण्यात यश आले। आगीचे लोड घणसोली कोपरखेरणे ते ऐरोली पर्यंत दिसत होते। भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले। अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या नसत्या तर या आगारातील अनेक बसेसना आगीची झळ लागून सर्व बसेस जळाल्या असत्या, असे प्रत्यक्षदर्शींनी बोलताना सांगितले। सकाळी 7:30 वाजता NMCच्या या घणसोली आगारामध्ये एका बसला आग लागली आणि ही घटना बस डेपो स्थापन झाल्यापासून जवळजवळ 4 वेळा ही घटना घडलेली आहे। आता असं मी इथला अरुण ठाकूर रहिवाशी बोलतो आहे। इथल्या असं मला निदर्शनास आलेलं आहे की इथे जो मेन गेट आहे तो पण छोटासाच आहे, त्याच्यानंतर जो आउट आहे त्या गेटवर सकाळी बघितलं तर मोठमोठ्या गाड्या पार्किंग केलेल्या होत्या। आता या मोठ्या गाड्या पार्किंग करून अशी घटना घडल्यानंतर बाकीच्या गाड्या काढताना मुश्किल होतं आणि ह्याच्याकरता एक मोठा गेट असावा अशी आमच्याकडून आणि एक अग्निशामकची काहीतरी सोय असावी, कारण दरवेळेला आपल्या महापालिकेचं नुकसान आहे। त्याच्यामुळे या पालिकेने या गोष्टीची दखल घ्यावी आणि अग्निशामकची पण व्यवस्था करावी अशी आमच्याकडून मोठी मागणी आहे। कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, NMMT घणसोली बस आगार। नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।